आता आपण कल्लापवाडी या ठिकाणी शिवानंद जलवादी यांच्या शेतामध्ये तुरीच्या प्लॉटवरती बायोफिटचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर त्यांचा रिझल्ट त्यांना कसा मिळाला आहे ते त्यांच्याच मुखात तोंडातून ऐकूत आहेत. नमस्कार शिवानंद साहेब. हां नमस्कार साहेब. बघा, हे आपल्या तुरीच्या प्लॉटवरती बायोफिटचे स्टिमरीज, बायो 95 सेत हे प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत. वापरलं साहेब. तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने दिसतोय साहेब हे टॉनिक लय भारी आहे साहेब. आम्ही पहिला वापरलो नव्हतो, आता वापरायला लागलो. आता ह्या फुल गळ होत नाही साहेब आणि शेंगा भरपूर लागते आणि रिझल्ट लय एक नंबर आहे साहेब. शेंगा भरपूर लागतात म्हणजे ते काय 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 पद्धतीने सांगता येईल किती म्हणजे लागतात? साहेब गळ होत नाही, काय नाही. टॉनिक असल्यामुळे गळ होत नाही साहेब. आम्ही पहिला वापरत होतो ॲग्रोमन हे ते, त्याच्यापेक्षा बी रिझल्ट चांगला आहे साहेब. चांगला मिळाला. मग किती फवारणी केली ह्याला तुम्ही? आम्ही 3 फवारणी केलं साहेब. बरं, किती एकराचा प्लॉट आहे हा? हा 4 एकराचा प्लॉट आहे साहेब. आता ह्या 4 एकराच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय वाटतं किती उत्पादन निघाले ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये साहेब आम्ही पहिला ह्या प्लॉट मध्ये 4-5 वर्षाखाली 20 पोती झाले ते साहेब. ह्या वेळेस आमचा अंदाज 40 पोती पर्यंत जाईल असा अंदाज आहे साहेब. एवढ्या शेंगा दिसतात? हा, तेवढ्या शेंगा आहेत आणि 40 पोती होते साहेब. बरं, शेंगाची दाणी कशी आहेत? हे टपोरे मस्त आहेत साहेब एकदम. डॉलर डाळ मिळायला काय अडचण नाही साहेब. जरा दाखवू शकता ते शेंगाची? हा, दाणे भरपूर तिकडे. साधारणतः 3 फवारणीचा ह्याचा खर्च किती येतो? 9,000 येते साहेब. म्हणजे हे तुमच्या 3-3.5 एकराला तुम्हाला 9,000 रुपये खर्च आलेला आहे टोटल. मग काय वाटतं, हे परवडण्यासारखं आहे का आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना? परवडण्यासारखं आहे का? चांगला आहे साहेब. एकूण तुम्ही ह्याच्यावरती समाधानी आहात? हा साहेब. ओके, धन्यवाद साहेब.